नमस्कार. डॉक्टर हेलन केलर यांच्या 146व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 2025मध्ये स्नेहांकित हेल्पलाईनच्या कार्यक्रमाला गेले असता स्वतः दृष्टीहीन परिमला भट या अतिशय मृदू स्वभावाच्या अध्यक्षा, गिरीश गद्रे खजिनदार आणि संध्या भुजंग आणि काही कार्यकर्त्यांची भेट झाली. दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्यासाठी बक्षीस समारंभ होता. अनुभव विलक्षण होता. मुख्य म्हणजे माझ्या हृदयस्थ पुस्तकाचं ब्रेल लिपीत रूपांतर केलं आणि त्याचं प्रकाशन करायचं आहे असं मला सांगितलं. तो एकदम माझ्यासाठी खूपच आनंदाचा दिवस होता. आणि त्या कार्यक्रमात मला इतकी मजा आली की मुलं काय प्रेझेंट करत होती. त्यांनी तर एक नाटक, मला वाटतं त्यांनीच लिहिलेलं नाटक प्रत्येकाने ब्रेलमध्ये वाचून दाखवलं. पण ते इतकं सुंदर वाचलं होतं की त्यांना असं वाटतच नव्हतं की त्यांना दिसत नाहीये. ती खरोखर मनापासून ती प्रेझेंट करत होती आणि त्यांनी मी चकित झाले. खरं ह्या मुलांसाठी खूप काम करायला हवं आणि तसं 200 लोकांना जवळ घेऊन स्नेहांकित करते आहे. वेगवेगळी पुस्तकं भाषांतरित करतात, त्या मुलांना परीक्षेत मदत करतात, लिहिण्याचं काम करतात आणि कितीतरी प्रकारे त्यांना मदत करता येते आणि त्यामुळे त्यांचा विकास होतो. हे पाहून मला फार आनंद झाला. दृष्टीहीन वाचकांसाठी उत्तम साहित्य उपलब्ध करून देण्याचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे आणि स्नेहांकितनं हृदयस्थ व्यतिरिक्त किमयागार, विज्ञानाची गरुड झेप आणि कथा इस्रोची यासारखी पुस्तके ब्रेलमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. ज्ञान आणि साहित्य दृष्टीहीनापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. स्नेहांकित हेल्पलाईन ही संस्था संपूर्ण भारतभर दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम चालवते, जेणेकरून ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहावीत. दृष्टीहीन मुलांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं काम देशाच्या स्तरावर होत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या संस्थांना हे काम करावं लागतं. त्याप्रमाणे स्नेहांकित हेल्पलाईन मुलांसाठी खूप वेगवेगळे उपक्रम करते आणि त्यामुळे त्यांचा विकास व्हायला मदत होते. खरं म्हणजे वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं त्यांना वाचायला हवी असतात आणि त्या पुस्तकांचं ब्रेलमध्ये रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात स्नेहांकित करते. कारण ह्या गोष्टीला खर्च येतो आणि लोकांचा खूप वेळ लागतो त्याच्यासाठी आणि कोणी त्यामध्ये विशेष लक्ष घालणारा कोणीतरी करता लागतो आणि हे सगळं त्यांच्याकडे 200 कार्यकर्ते वेगवेगळ्या तऱ्हेने ह्या मुलांना मदत करत असतात. ह्याचं मला अतिशय कौतुक वाटतं. या मुलांना वेगवेगळे अनुभव मिळून स्वतःच्या कार्यावर आत्मनिर्भर होण्यासाठी सुद्धा खरं म्हणजे आपल्याकडे सोयी नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी स्नेहांकित कॅम्प्स घेते आणि त्यामुळे वेगळे विषयांना त्याच्यामध्ये त्यांना ज्यांच्या ज्या विषयांमध्ये रस असेल त्या विषयांमध्ये मार्गदर्शन मिळतं. आणखीन काही साहित्य उपलब्ध करून दिलं जातं. त्यामुळे त्यांचा विकास व्हायला अतिशय मदत होते. कार्यकर्ते चांगली पुस्तकं स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून मुलांना देतात आणि त्यामुळे त्यांना ती सहज उपलब्ध होतात. नाही तर त्यांना वाचायला आणि ते ब्रेलमध्ये रूपांतर करणं ही मोठी प्रक्रिया आहे. त्यापेक्षा त्यांना जर वाचलेली पुस्तकं ऐकायला मिळाली तर त्याच्यातून बरंच ज्ञान मिळू शकतं. स्नेहांकितचे कार्यकर्ते हे काम अतिशय मनापासून कित्येक वर्ष करत आलेले आहेत. त्यामुळे पुष्कळ पुस्तकं मुलांना उपलब्ध झालेली आहेत. स्नेहांकित हेल्पलाईनचे कार्य समाजासाठी अत्यंत मोलाचं आणि प्रेरणादायी आहे. संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सातत्यानं कार्य करत आहे. या सर्व उपक्रमांना निधीची नितांत गरज आहे. आपणास माझी कळकळीची विनंती आहे की आपण या मुलांच्या विकासासाठी स्नेहांकित संस्थेशी जोडून मदतीचा हात पुढे करावा. म्हणजे तुम्हाला शक्य असलेल्या पद्धतीने मदत करता येईल. माझ्या मते स्नेहांकितच्या कार्यामुळे अनेक दृष्टीहीन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने या आपल्या वंचित मुलांसाठी स्नेहांकितला अवश्य जोडून घ्यावे असं मी कळकळीचं आवाहन करते. स्नेहांकित हेल्पलाईनचे कार्य समाजासाठी अत्यंत मोलाचं आणि प्रेरणादायी आहे. संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी
आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सातत्यानं कार्य करत आहे. संस्थेनं पुढेही अशीच समाजसेवा करत अनेकांच्या आयुष्यात ज्ञानाचा आणि आशेचा प्रकाश पसरवत राहावे ही सदिच्छा. धन्यवाद.